ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य पुष्कळ वेळेला इतरांवरती अवलंबून कार्य करत असतो किंवा जीवन जगत असतो. इतरांच्या वागण्यामुळे आणि बोलण्यामुळे मनुष्य स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असतो. त्याचं आनंद, त्याचं जगण्याचं कारण केवळ आणि केवळ इतर लोक असतात. आणि म्हणूनच मनुष्यामध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये फरक केव्हा जाणवतो? जेव्हा त्याचं जीवन इतरांवरती अवलंबून असते आणि मग इतर लोक त्याच्या जीवनामधील ती शांती, त्याच्या जीवनामधील ते सुख, त्याच्या जीवनामधील आनंद हिरावून घेत असतात. जणू काही आपल्या जीवनाची दोरी आपण इतरांच्या हातामध्ये दिलेली असते. ते जसे खेचतील तसा पाळणा हलवला जाईल. अशा प्रकारे आजकाल मनुष्य जीवन जगत असतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगते, ती जीवन कशा प्रकारे जगते, ती का जगते, ती माझ्याविषयी काय बोलत आहे, ती माझ्याविषयी काय कुरकुर करत आहे, ती इतकी सुंदर का दिसत आहे, या सर्व गोष्टीचा प्रभाव जेव्हा आपल्यावरती पडतो, तेव्हा आपल्यामधील मीपणा, आपल्यामधील स्वतःची शक्ती, आपल्यामधील तो आनंद नष्ट होत असतो. कारण आपण जास्त लक्ष इतरांकडे केंद्रित करत असतो आणि स्वतःच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असतो. जे सुंदर जीवन आहे ते आपण जगण्यास सोडून देत असतो. आणि त्याच्यामधील एक गोष्ट जी मनुष्यामध्ये सतत येत राहते ती म्हणजे जलसी, तिरस्कार. जलसी कधी येत असते? जेव्हा मनुष्याचा स्वतःवरचा विश्वास उडतो, जेव्हा मनुष्य स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतो आणि त्याही पेक्षा जेव्हा व्यक्तीला स्वतःची ओळख पडलेली नसते, तेव्हा हळूहळू व्यक्ती इतरांचा तिरस्कार करायला लागतो. इतरांना खाली पाडण्यासाठी प्रयत्न करतो. तो त्या कॉम्पिटिशन मध्ये जणू काही उतरत असतो, इतरांबरोबर त्याची तुलना करत असतो आणि जीवनामध्ये कायमचा दुःखी बनत असतो. आणि म्हणूनच आजचं पहिलं वाचन जर आपण ऐकलं असेल, जुन्या करारामधील तो योसेफाच्या सर्व भावंडापैकी योसेफ त्याच्या वडिलांसाठी स्पेशल होता आणि वडिलांचं त्याच्यावरती प्रेम असल्या कारणाने बाकीचे ब्रदर त्याचे हेट करत होते, बाकीचे ब्रदर त्याला कमी लेखत होते आणि अणूस त्याच्या विरुद्ध तिरस्कार करत होते. जणू काही जोसेफमुळे त्याच्या जीवनामधील सर्व काही आनंद पूर्णपणे नष्ट झालेला होता. आणि आजच्या शुभवर्तमानात आपण तीच परिस्थिती पाहत आहोत. एका व्यक्तीकडे पाहून, त्या धन्याच्या मुलाकडे पाहून इतर व्यक्ती जलसी होत आहे, इतर व्यक्ती त्याचा तिरस्कार वाटत आहे, ते त्याला ठार मारत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की भविष्यामध्ये शास्त्री आणि फरीसी देखील मला ठार मारणार आहेत, कारण त्यांच्यामध्ये जलसी आहे, तिरस्कार आहे. माझ्या येण्यामुळे त्यांच्यामधील जीवन जणू काही आनंद नष्ट झालेला आहे. आणि हे एक असं नसते, परंतु मनुष्य स्वतःमध्ये ती जलसी, ती तिरस्कार आणत असतो आणि स्वतःमधील आनंद, स्वतःमधील सुख, स्वतःचं जीवन जगण्यासाठी तो विसरून जात असतो. आणि मग जलसी आणि तिरस्कार, रागा याच्यामुळे काय होतं? जेव्हा आपण इतर व्यक्तीचा तिरस्कार करतो, इतरांविषयीची जलसी आपल्या मनामध्ये आणतो, तेव्हा नक्की काय होते? आपल्यामधील ती शांती कायमची नष्ट होत असते. आपल्याला केवळ तीच आणि तीच व्यक्ती दिसत असते आणि आपला अंतरात्मा जणू काही कुजत असतो, त्याला गंज पकडत असतो आणि आपल्यामधील तो आनंद पूर्णपणे सुकून जात असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आपल्या जीवनाची दोरी इतरांच्या हातात देण्यापेक्षा किंवा इतरांवरती अवलंबून राहून आपलं जीवन जगण्यापेक्षा जे सुंदर जग देवाने आपल्यामध्ये निर्माण केलेलं आहे त्याकडे पाहून आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे सारखे नसतात, त्याचप्रमाणे मनुष्य देखील सारखा नाही. प्रत्येक मनुष्याला वेगळ्या प्रकारे सौंदर्य दिलेलं आहे,
वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराने अनेक आशीर्वादित केलेला आहे गुणांनी. त्याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक जण एकमेकांच्या तुलनेमध्ये फार मोठे आहोत किंवा लहान आहोत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या परीने प्रभू येशूच्या दृष्टीने अगदी अमूल्य आहे. हा विचार जेव्हा आपण मनामध्ये आणणार तेव्हा आपण स्वतःलाच नाही तर इतरांना देखील अप्रिशिएट करणार आहे. आणि म्हणूनच जर आपल्यामध्ये ती जलसी असेल, आपल्यामध्ये ती तिरस्काराची भावना असेल, ती आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांना प्रथम आपण अप्रिशिएट केलं पाहिजे की चांगले कार्य त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्याचबरोबर आपण देखील स्वतःला अप्रिशिएट केलं पाहिजे, स्वतःची देखील स्तुती केली पाहिजे की परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे. कारण इतरांचा हेट करणारा, तिरस्कार करणारा व्यक्ती कधीच जीवनामध्ये सुखी नसतो, आनंदी नसतो. तर आपलं हृदय, आपला अंतरात्मा, आपल्याला अंतरात्म्याला गंज पकडण्याऐवजी आपण अंतरात्मा आनंदाने फुलवूया. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण सॅटिस्फाय होण्याचा प्रयत्न करूया, संतुष्ट होण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच खरंच सुख, खरी शांती याचा अनुभव आपल्याला नक्कीच येईल. आमेन.